नमस्कार मंडळी, मला प्रमोद राहणार आहे. एंट्री प्राईस राईट असले तुम्हाला ट्रिमेंडस प्रॉफिट होऊ शकतो. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं. तर एंट्री प्राईस राईट असणारं अजून एक शेअर आहे. त्याचं नाव आहे असोसिएटेड स्टोन्स इंडस्ट्रीज किंवा ASI इंडस्ट्रीज असं त्याचं नाव आहे. ही स्टोन इंजिनियर स्टोन्स बनवणारी कंपनी आहे. म्हणजे इथे एक विलास किंवा मोठी मोठी मंदिरं किंवा मोठ्या मोठ्या संस्था स्पेशल स्टोन्सनी ज्या उभ्या करायच्या असतात किंवा स्पेशली त्यांना आर्किटेक्चरल रूप चांगलं द्यायचं असेल तर त्या राजस्थानची कंपनी आहे. स्टोन मायनिंग करून त्याला इंजिनियर स्टोन्स बनवतात आणि त्यातनं प्रॉफिट कमवतात. ओके, छोटी कंपनी आहे, मायक्रो कॅप कंपनी आहे, पण पोटेन्शियल खूप आहे. ओके, सध्या 25 रुपयाला किंवा 24 रुपयाला असेल. त्याचा हाय आहे 51 रुपीज. त्यामुळे याच्यामुळे तुम्ही दुप्पट पैसे बनवू शकता. मे बी अनदर 2 इयर्समध्ये बनवू शकता किंवा 1 वर्षसुद्धा होईल. आता मार्केट सेंटिमेंट खाली असल्यामुळे हा शेअर खाली आहे. ओके, तर ह्या शेअरचं सेल झालं 154 कोटी 24-25ला आणि 144 कोटी त्याच्या आधीच्या वर्षी होता आणि प्रॉफिट झालं 25 कोटी. त्याच्या आधीच्या वर्षी पण 25 कोटीच प्रॉफिट होता. त्यामुळे ही ग्रोथ कंपनी नाही आहे, ही व्हॅल्यू कंपनी आहे. तसं अदर इन्कम खूप आहे. अदर इन्कम त्याचं 19 कोटी आहे. गेल्या वर्षी ते 22 कोटी होतं. अदर इन्कम मेनली त्यांचं कुठनं येतं तर इंटरेस्ट. ओके, त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट भरपूर आहेत. ओके, IT रिफंड आलेला आहे काहीतरी 10.1 लाख. नंतर सरप्लस डिस्पोज केलं त्यातनं 2.65 आलेला आहे. नंतर अजून काय काय ठिकाणून. ओके, मेनली असं लोन परत आलं आहे. सिस्टर कंपनीला लोन दिलेलं. ओके, परत आलेलं आहे 15 कोटी. त्यामुळे अदर इन्कम त्यांचं 25 जवळजवळ किती 19 कोटी आहे. त्यामुळे हा शेअर आणि सक्सेसफुली या 9 महिन्याचा पण प्रॉफिट चांगला आलेला आहे. तुम्ही बघा, तुम्हाला मी अभ्यास देतो होमवर्क. 9 महिन्याचा पण प्रॉफिट याचा ऑलमोस्ट गेल्या वर्षीचा फुल इयर एवढा आलेला आहे, 25 कोटी झालेला आहे. त्यामुळे हा शेअर पडलाय का हेच कळत नाही. 25 रुपयावर का आला आहे 40 रुपयावरनं हेच कळत नाही. प्रॉफिटेबिलिटी उत्तम आहे, रिझल्ट चांगले आहेत. स्मॉल कॅप आहे त्यामुळे पडला किंवा मायक्रो कॅप आहे त्यामुळे पडला. आणि मार्च इज द बिगेस्ट मंथ फॉर दिस. तर मार्चचे रिझल्ट येतील पुढच्या 1 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये, तेव्हा शेअर नक्कीच 40 रुपयापर्यंत जाऊ शकतो. अजूनही तो 26 रुपयालाच आहे. सोचकर समजकर इन्व्हेस्ट कर आणि नफा कमवा आणि तुमचं लाईफ बनवा. ओके, मेन तुमचं लाईफ कुठे बनतं तर स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपमध्ये बनतं. त्याच्यामध्ये सेफ्टी कमी असते, पण जेव्हा तुम्हाला मिळतो पैसा 3-4-5 वर्षांनी तेव्हा प्रचंड प्रमाणात प्रॉफिट मिळतो. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तुम्ही पण अनुभवू शकता. तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारा आणि मगच करा. ओके, ज्याची कॅपॅसिटी आहे होल्ड करण्याची 5 वर्षाची त्यांनीच असे शेअर घ्यायला पाहिजेत. ओके, आणि बाकीच्यांनी मग ठीक आहे, यू कॅन टेक निफ्टी 50 और यू कॅन टेक मे बी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याच्यामध्येच घासत बसा. ओके, कुठेच जाणार नाही रिलायन्स इंडस्ट्रीज. मे बी ॲट द मोस्ट विल गेट 5 शेअर्स ऑफ रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ, नंतर रिलायन्स काय म्हणायचं ऑइल अँड रिलायन्स केमिकल असे तुम्हाला शेअर्स मिळू शकतात स्प्लिट होऊन. त्यामध्ये बेनिफिट होऊ शकतो. यू टे वेट लॉंग. आता आम्ही किती वर्ष वाट बघतो, गेले 3 वर्ष वाट बघतो की रिलायन्स विल स्प्लिट इंटू 5 कंपनीज. अजून झालेलं नाही. वेदांताचं झालं आहे, तसं रिलायन्स व्हायला वेळ लागेल. तर आता